मीन राशीसाठी हा महिना बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूल असाच असणार आहे। ह्या महिन्यामध्ये तुमच्यावर भाग्याची कृपा राहणार आहे, म्हणजेच तुम्ही भरपूर कामे करणार आहात। बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये अशी एक कामाची लिस्ट होती की मी हे करणार, मी ते करणार, तर ही सर्व कामे तुम्ही ह्या महिन्यामध्ये नक्कीच करण्यामध्ये सक्षम आहात आणि त्याचे लाभही तुम्हाला चांगल्याच रीतीने मिळणार आहेत। तरी तुम्ही याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा। बऱ्याच दिवसांपासून तुमचे काही कामे थांबलेली होती, रेंगाळलेली होती, अजिबातच पुढे जात नव्हती, तर ती सर्व कामे ह्या महिन्यामध्ये मार्गी लागतील आणि नुसतंच मार्गी लागणार नाही तर ते पूर्णपण होण्याची शक्यता दिसत आहे आणि या सगळ्यांमधून तुम्हाला लाभच प्राप्त होणार आहेत। परंतु ह्या महिन्यामध्ये थोडंसं खर्चाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सजग राहावे लागणार आहे, म्हणजेच ह्या महिन्यात खर्च वाढणार आहे। अनपेक्षितरित्या वेगवेगळ्या कारणाने तुम्हाला खर्चाला सामोरे जावे लागणार आहे आणि त्यामुळे तुमच्या धनसंबंधित तुम्ही तणावामध्ये राहणार आहात। कमाई तर होतच राहणार आहे ह्या महिन्यामध्ये, परंतु खर्च पण वाढल्यामुळे जे काही तुमचं आर्थिक नियोजन आहे ते डगमगेल। तर याचा तुम्ही नीट विचार करा आणि त्याप्रमाणे प्रत्येक पाऊल उचलण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तुमच्या मनामध्ये ह्या महिन्यामध्ये नवनवीन उत्तम असे विचार येतील, कोणत्याही बाबतीमध्ये म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि त्यामुळे तुम्हालाही खूप असं काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही करण्याचा तशी कृतीही कराल। तर नक्कीच असं काही जर घडलं झालं तर तुम्ही ते प्रत्यक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करा। यातूनही तुम्हाला एक चांगलेच अनुभव मिळणार आहेत, चांगलेच परिणाम मिळणार आहेत। धर्माच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही अगदी उत्साहाने सहभागी व्हाल आणि त्यामधून तुम्हाला तुमच्यामधील जे आध्यात्मिक एक ऊर्जा आहे किंवा आध्यात्मिक तुमच्यामधलं जे सुप्त स्वरूप आहे ते अनपेक्षित रीतीने जागृतही होण्याची शक्यता इथे दिसत आहे। सोबतच महिन्याच्या सुरुवातीला एखाद्या तुम्ही करत असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये थोडेसे अडथळे येतील, परंतु तुमच्या बुद्धी आणि विवेकाच्या जोरावर किंवा त्याच्या सहाय्याने तुम्ही त्याच्यावरही मात कराल आणि उपाय शोधाल। सोबतच घरामध्ये काही कारणामुळे महिन्याच्या सुरुवातीला गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। एखाद्या मतावरून म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवरून तुमच्या घरातील जे काही नातेसंबंध आहे त्याच्यामध्ये दुरावा येईल, अबोला धराल एकमेकांशी, तर तुमचे संबंध पण बिघडण्याची शक्यता आहे, संबंध बिघडू शकतील। परंतु महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तेच गैरसमज दूर होतील आणि तुमचे नाते पुन्हा पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट आणि विश्वासाने परिपूर्ण असे होणार आहे। तर याचा तुम्ही लाभ घ्या। सोबतच महिन्याच्या मध्यामध्ये तुमच्या जोडीदारासोबतचे तुमच्या नात्यामध्ये गोडवा हा अधिक प्रमाणामध्ये निर्माण होईल। जे काही तुमच्यामध्ये जर काही गैरसमज होते आधीचे किंवा काही तुम्ही अबोला धरलेला होता आधीपासून, तर तो सर्व मिटून गोडवा जास्त प्रमाणामध्ये निर्माण होईल। तरी याचा तुम्ही लाभ घ्या। सोबतच ह्या महिन्यामध्ये म्हटल्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागणार आहे। तुमच्या आत्मविश्वासामध्ये कुठेतरी कमतरता अचानकपणे येण्याची शक्यता आहे। तर या सर्व गोष्टीमुळे थोडंसं तुम्ही सावध राहा। तुम्हाला तुमच्या सर्व कामामध्ये यशच मिळू शकणार आहे। तुम्ही कोणतेही नवीन कार्य हाती घ्याल किंवा कोणत्याही क्षेत्रामधील कार्य तुम्ही जर करणार आहात तर तुम्हाला त्यामध्ये यशच मिळणार आहे। सोबतच विदेशी किंवा परदेशामध्ये जाण्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता, तर नक्कीच तसे योग बनलेले आहेत। तुम्हाला जाण्याची संधी मिळाली तर नक्कीच तुम्ही जा आणि आनंद घ्या। सोबतच ह्या महिन्यामध्ये स्वास्थ्य संबंधीही थोडेसे तुम्हाला अधिकच दक्ष राहावे लागणार आहे किंवा राहण्याची गरज तुम्हाला पडणार आहे। अचानकपणे तुमचे स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही स्वास्थ्य संबंधी कोणतीही प्रकारची हाईघाई करून दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही। शरीर आणि मन या दोघांची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे मानसिक स्वास्थ्याची काळजी जरा जास्तच प्रमाणामध्ये घ्या, कारण मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे। अचानकपणे तुमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडणार आहेत अनपेक्षित रीतीने आणि त्यामुळे तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही पूर्णपणे बदलून जाईल। मग तो सकारात्मकही असू शकतो किंवा नकारात्मकही असू शकतो। आपला दृष्टिकोन जसा आहे तसं स्वीकारण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्याच्यातून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, नवीन काहीतरी अनुभव घेण्याचा प्रयत्न करा। एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये किंवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही घडत असतं ते फक्त आणि फक्त चांगल्यासाठीच घडत असतं, एवढा विचार ठेवा। मग जे काही घडेल ते चांगलं असो किंवा वाईट असो, पण त्याच्यातून काहीतरी चांगलंच बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा, नाहीतर मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची दाट शक्यता दिसत आहे। तुमच्या आध्यात्मिक दृष्टिकोनात जास्त बदल घडून येईल आणि महिन्याच्या अंती तुम्हाला अचानक धनलाभ पण मिळण्याची शक्यता आहे, तरी त्याचा तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर महिन्याची सुरुवात थोडीशी तुमच्या नात्यासाठी कठीण राहणार आहे। तुमच्या नात्याची पदोपदी परीक्षा घेतली जाईल, तरी तुम्हाला त्यातून पार व्हावे लागणार आहे। तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला प्रत्येक
आव्हानांचा, प्रत्येक समस्यांचा सामना हा मिळूनच करावा लागणार आहे. मग कुठे तुम्ही एकत्र रीतीने त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. सोबतच तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हा महिना खूपच अनुकूल असा आहे. सुखी आणि आनंदी असे तुमचे वैवाहिक जीवन असणार आहे. सोबतच तुम्ही तुमच्या जोडीदाराची खूप काळजी घेणार आहात ह्या महिन्यामध्ये आणि बचत करण्यातही तुम्ही ह्या महिन्यामध्ये सफल राहणार आहात. वेगवेगळ्या क्षेत्रामधून किंवा तुम्ही जर कुठे पूर्वी पैसे गुंतवलेले होते तर त्यामधूनही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक लाभच कमवाल आणि या सगळ्यांमधून तुम्ही आर्थिक बचत जी तुम्ही महिन्याला करत आहात तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही सफल राहणार आहात. व्यावसायिक वर्गाला हा महिना एकदम शुभ फळे देणाराच असा राहणार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रवास पण घडण्याची शक्यता आहे, परंतु त्या प्रवासातून तुम्हाला आर्थिक लाभच मिळतील. सोबतच शुभ फळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये मिळण्याची शक्यता जास्त दिसत आहे. पूर्वी जर तुम्ही कुठे व्यवसायानिमित्त पैसे गुंतवलेले होते तर त्यामधूनही तुम्हाला फायदाच मिळणार आहे. सोबतच महिन्याच्या मध्यामध्ये तुम्ही व्यवसायामध्ये तुम्हाला चढ उतार बघावा लागणार आहे. हरकत नाही, वेळ आहे, निघून जाणार आहे. व्यवसायामध्ये जर तुम्ही काही नवीन करण्याच्या विचारात आहात किंवा काहीतरी बदल करण्याच्या विचारात आहात तर नक्कीच तसा प्रयत्न तुम्ही करून बघा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला यश मिळालं तर तुम्हाला अजून आनंद मिळेल, अजून नवीन कल्पना मिळतील. नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही आहे. नुकसान तर काही होणार नाही आहे. मिळालं तर लाभच मिळणार आहे. तर असेल मनामध्ये तुमच्या तर नक्कीच कृती करा. अजिबात भिवू नका, घाबरू नका. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या पदामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. म्हणजेच बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रमोशनसाठी प्रयत्न करत होता तर नक्कीच तुमची या महिन्यामध्ये प्रमोशन होण्याची शक्यता दिसत आहे किंवा प्रमोशन होऊन तुम्ही परदेशीही जाण्याची शक्यता दिसत आहे किंवा नोकरीसाठी जर तुम्ही परदेशामध्ये प्रयत्न करत होता तर तुम्ही त्याप्रमाणे एखादी परदेशामध्येही तुम्हाला नोकरी मिळून जाईल. प्रयत्न करत आहात तर नक्कीच प्रयत्न करा. योग आलेले आहेत त्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला संधी मिळेल. त्या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. तरुण वर्गाला मात्र हा महिना किंवा ह्या महिन्याची सुरुवात एवढी चांगली राहणार नाही, म्हणजे तुम्हाला अपेक्षेप्रमाणे अशी राहणार नाही. शेवट मात्र तुमच्या मनासारखा असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये सफलच राहाल. तुमच्या डोक्यामध्ये जर एखादी कल्पना आहे, तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचं तुमच्या मनामध्ये आहे करिअरच्या दृष्टीने, तर नक्कीच तुम्हाला संधी मिळून जाणार आहे ह्या महिन्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची. तर नक्कीच प्रयत्न करा. सुरुवात तरी करा. हळूहळू तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडेल. फक्त सुरुवात करणं एवढंच आपल्या हातात आहे. पुढे जे परिणाम मिळतील, तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला चांगलेच परिणाम मिळणार आहेत. मनासारखेच परिणाम तुम्हाला मिळणार आहेत भविष्यामध्ये. फक्त प्रामाणिक कष्ट आणि मेहनत अजिबात सोडू नका. प्रयत्न करणे सोडू नका. जे कोणी नोकरी हुडकत असतील किंवा नोकरीसाठी प्रयत्न चालू असतील तुमचे, तर तुम्हाला मनासारखी नोकरी ह्या महिन्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे. तरी प्रयत्न करणे अजिबातच थांबवू नका. महिला वर्गाला हा महिना थोडंसं त्यांच्या नात्यामध्ये तणाव असलेला जाणार आहे. म्हणजेच तुमच्या नात्यामध्ये थोडासा तणाव राहील आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. तरी आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. हाडाशी संलग्न थोडासा दुखापती होण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच घरामध्ये सुखसाधनांची वाढ झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. म्हणजेच तुम्ही बऱ्याच दिवसांपासून घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करण्याच्या विचारात होता, ते सुखसाधनांची खरेदी करण्याच्या विचारात होता, तर नक्कीच त्याप्रमाणे घडणार आहे. तुम्ही एखादी वस्तू खरेदी कराल जी घरामध्ये उपयोगी असेल आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असणार आहात. सोबतच ज्या कोणी उद्योजिका असतील, जे कोणी व्यवसाय करत असतील, तर तुम्हाला तुमच्या व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो. सोबतच तुम्ही तुमचा व्यवसाय विस्तार करण्याच्या विचारात आहात तर नक्कीच करू शकता. तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे लाभ मिळण्याची शक्यता आहे. सोबतच ज्या कोणी लघु उद्योजिका असतील तर तुमच्या प्रसिद्धीमध्ये नक्कीच वाढ झाल्याचे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये दिसून येणार आहे आणि जी काही तुम्ही आर्थिक लाभाची अपेक्षा केलेली होती त्याप्रमाणे ह्या महिन्यामध्ये लाभ मिळतीलच असे नाही, कमी प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण इतर दृष्टीने किंवा इतर कुठे ठिकाणी जर तुम्ही पैसे गुंतवलेले होते किंवा कोणाला उसने दिलेले होते तर त्या रीतीने तुम्हाला धनलाभ मिळू शकतो किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तरी प्रयत्न करणे अजिबातच थांबू नका. जे कोणी काम करत असतील किंवा वर्किंग वुमन असतील महिला, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचे भरपूर कौतुक होणार आहे आणि कौतुक होत असतानाच तुमच्या अंगावर अजून काही नवीन प्रमाणामध्ये गंभीर अशा जबाबदाऱ्या पडणार आहेत. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला घर, ऑफिस या सगळ्यांवर एकदम असं तारेची कसरत तुम्हाला करावी लागणार आहे. तरीही तुम्ही त्याच्यासाठी कंबर कसून तयार राहा. अजिबात हारायचं नाही आहे, भ्यायचं नाही आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रत्येक मेहनतीने, कष्टाने कोणतेही कार्य करा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूप कठीण राहणार आहे, परंतु शेवट तुम्हाला हवे तसे परिणाम देणारा असा जाणार आहे. काही अडचणी येतील. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या एकाग्रतेमध्ये खंड पडेल, तुमच्या अभ्यासामध्ये खंड पडेल, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा.
सोबतच जे कोणी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये प्रयत्न करत असतील ॲडमिशन मिळवण्याचा, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रयत्नाला सफलता मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला परिणाम मिळण्याची शक्यता आहे. परंतु शिक्षणामध्ये काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, तर त्यासाठी तुम्ही तयार राहा. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तुम्हाला तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ करावी लागणार आहे. आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमचे जे ध्येय आहे ते तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि त्या ध्येय मिळवण्यासाठी जी काही मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे ती करा. सोबतच तुम्हाला जी काही मदत लागणार आहे अभ्यासामध्ये म्हणा किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला ती मदत मिळून जाणार आहे. तरी तुम्ही त्याचा फायदा घ्या. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये थोडासा चढ उतार असलेला असा राहणार आहे. काही प्रमाणामध्ये त्रास तुम्हाला होणार आहेत, परंतु महिन्याच्या शेवटी सगळं ठीक होईल. तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचा तुम्ही ह्या महिन्यामध्ये प्रयत्न करा, कारण त्याच बाबतीमध्ये त्रास किंवा आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. सोबतच तुमचं मन कोणत्या तरी कारणामुळे अप्रसन्न राहील, त्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला गुंतवण्याचा प्रयत्न करा, मन बिझी राहण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये अचानकपणे असुरक्षेची भावना निर्माण होईल आणि मनावर मानसिक ताण तुमचा वाढेल, मनावर ताण वाढेल आणि त्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होईल. तर हे सर्व जर तुम्हाला नको असेल तर मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा, मन कुठेतरी गुंतवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नवीन कामे करणार असाल तर नक्कीच करा, म्हणजेच तुमचं मन गुंतून राहील. समाजासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर नक्कीच करू शकता. ह्या महिन्यामध्ये तुम्हाला चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये अनुकूलच परिणाम देणारा असा राहणार आहे. म्हटल्याप्रमाणे भाग्याची कृपा नक्कीच तुमच्यावर राहणार आहे. फक्त तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.